नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 12वा विषय मराठी, उपयोजित मराठी 2 माहितीपत्रक। या माहितीपत्रकावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। त्या अगोदर माहितीपत्रकाविषयी थोडी माहिती जाणून घेऊ। आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिकच चौकस आणि चिकित्सक झाले आहेत। कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते। बारीक सारीक तपशील हवा असतो। हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर ते लोकांना आवडतो। लोकांची ही मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी जाणलेली आहे। या मानसिकतेची समाधान करण्यासाठी जे काही निराळे मार्ग उत्पादक व्यावसायिक हाताळतात त्यातलाच एक प्रभावी मार्ग म्हणजे माहितीपत्रक होय। प्रश्न पहिला, माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण स्पष्ट करा। आधुनिक युगाच्या काळात उत्पादनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। माहितीपत्रके एक प्रकारे उत्पादने, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचविण्याचे साधन आहे। नवनव्या योजना, नवीन उत्पादन हे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रकाचा वापर वाढला आहे। लोकांचे मन आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आव्हान आहे। माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ सहज काबीज करण्याची पहिली पायरी आहे। माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होते। सामान्य भाजी विक्रेत्यापासून ते करोडची उलाढाल करणारे व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना माहितीपत्रकाची आवश्यकता भासते। पुस्तके, खेळणी, किराणा माल, दिवाळी अंक, फर्निचर, स्टेशनरी, घरगुती वापरण्याचे उपकरणे, वाहने, कारखाने, औषधे, विविध खाद्यपदार्थ, साड्या, वस्तू सर्व मिळवण्यासाठी माहितीपत्रके पाहावयास मिळतात। यासोबत सिनेमागृह, सांस्कृतिक भवन, शैक्षणिक संस्था, बँका, पतपेढ्या, पर्यटन संस्था इत्यादी मध्येही लोकांना आकर्षित करण्यासाठी माहितीपत्रकाची आवश्यकता असते। कला, संगीत, विविध अभ्यासक्रम, बांधकाम क्षेत्रातही माहितीपत्रकाची भूमिका महत्त्वाची असते। हे सर्व कमी वेळात आणि कमी खर्चात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची एकमात्र साधन म्हणजे माहितीपत्रक होय। प्रश्न दुसरा, माहितीपत्रकाचे वैशिष्ट्य खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा। आकर्षक मांडणी। माहितीपत्रक हे उत्पादनाचे परिचयपत्रकच असते। उत्पादने, सेवा, संस्था यांची सविस्तर माहिती माहितीपत्रकातून मिळत असते। माहितीपत्रकाचे छापील मजकूर जेवढा महत्त्वाचा असतो तेवढाच त्या मजकुराची पानावर मांडणीही महत्त्वाची असते। माहितीपत्रक दिसताच वाचावे असे वाटले पाहिजे। पानावर मजकुराची ठेवण, कागदाचा आकार, रंगीत छपाई, अक्षरांची जुळवाजुळव, सुलेखन, समर्पक चित्र इत्यादी गोष्टी माहितीपत्रकात महत्त्वाचे असतात। माहितीपत्रकात बोधचिन्ह, बोधवाक्य, शीर्षक यांनाही महत्त्वाचे स्थान असते। तंत्रज्ञानाच्या युगामध्ये रंगीत छपाईला खूप महत्त्व दिलेले आहे। माहितीपत्रकातील अक्षरे ठळक दिसतील अशी असावीत। संगणक तज्ज्ञ मदतीला असल्यास माहितीपत्राची मांडणी आकर्षक होण्यास दिशा मिळते।
ब. भाषाशैली. ग्राहकापर्यंत उत्पादनाची सविस्तर माहिती पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक हे उत्तम साधन आहे. माहितीपत्रकाचे दृश्य मांडणीत मजकुराला विशेष महत्त्व आहे. दर्शनी रूपासोबत माहितीपत्रकाचे मजकुराला फार महत्त्व असते. माहितीपत्रक वाचले जाण्यासाठी त्यातील भाषाशैली साधी, सरळ, ग्राहकाला आकर्षित करणारी असावी. सोपी परंतु परिणामकारक, मनाची पकड घेणारी आणि असे सहज ध्वनित करणारी असावी. माहितीपत्रकाची भाषा उत्पादनाची स्तुती करणारी असावी, परंतु अवास्तव असणारी नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती, आता तणावाला वेळ नाही. एवढ्याच शब्दात सांगणे म्हणजे मनाला भिडणारे शब्द असावे. वाचकाच्या मनावर ठसा उमटवणारी भाषाशैली माहितीपत्रकात असणे आवश्यक असते. प्रश्न 3. थोडक्यात माहिती लिहा. अ. माहितीपत्रकाची गरज असणारी क्षेत्रे. आजच्या स्पर्धेच्या युगात व्यापाराच्या बाबतीत उत्पादक आणि ग्राहक फार चौकस झाले आहेत. उत्पादकांना आपले उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते, तर ते ग्राहकाला घरबसल्या सर्व उत्पादनाची माहिती मिळवायची असते. त्यावेळेस दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी माहितीपत्रक हे खूप आवश्यक आहे. आज असे कुठले क्षेत्र नाही की त्या ठिकाणी माहितीपत्रकाची आवश्यकता नाही. फळे भाज्या विकणारे छोट्या व्यवसायापासून ते करोडोंची उलाढाल करणाऱ्या व्यक्तीपर्यंत माहितीपत्रकाची आवश्यकता असते. शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, विविध अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्था, प्रवासी कंपन्या, शेतीची अवजारे तयार करणारे कारखाने, संगीत, कला यासारखे सर्व क्षेत्रामध्ये माहितीपत्रक हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एकमात्र साधन आहे. उदाहरणार्थ, एखाद्या वेळेस एका कंपनीने नवीन वस्तू निर्माण केली तर ती वस्तू निर्माण केल्यानंतर तो कंपनीचा मालक किंवा कंपनीत काम करणारी माणसं लोकांपर्यंत जाऊन सांगू शकत नाही. त्यामुळे माहितीपत्रकातून सर्वांना घरपोच माहिती मिळते. कारखाने, नाट्यगृह, सिनेमागृह, बँक, बचत गट, औषधीकरणे, वाहन निर्मिती करणारे कारखाने यासारख्या क्षेत्रातही माहितीपत्रक महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांना शेतीविषयी लागणारी माहिती घरबसल्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून कळते. आ. माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरातच. आजच्या काळात कोणताही माल, वस्तू विकायची असेल तर जाहिरात करणे खूप गरजेचे असते. माहितीपत्रक म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रकच होय. संस्था, कंपन्या आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक काढत असतात. माहितीपत्रकामुळे विविध वस्तूंची निर्मिती ही झाली आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणे कमी खर्चात, कमी वेळात, अधिक ग्राहकापर्यंत पोहोचवणे माहितीपत्रकाच्या माध्यमातून शक्य होते. माहितीपत्रकाचे आकर्षक रंग, चित्रे हे ग्राहकाला आकर्षित करते. त्या माहितीपत्रकातून ग्राहकाला अधिकाधिक माहिती मिळते. जनमत आकर्षक करण्यासाठी माहितीपत्रक म्हणजे ही पहिली पायरी असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद माहितीपत्रकातून साधला जातो. माहितीपत्रकामुळे उत्पादकाला नवीन बाजारपेठ मिळते, तर ग्राहकाला उत्पादनाची विश्वासार्ह आढावा घेता येतो. ग्राहकाला आपलेसे करून ते
त्यामुळे ग्राहक त्या वस्तूची खरेदी करण्यास तयार होतो. म्हणजेच माहितीपत्रके अप्रत्यक्षपणे जाहिरातच असते असे म्हटल्यात अतिशयोक्ती होणार नाही. प्रश्न 4. माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. माहितीपत्र वाचून झाल्यावर लोकांनी ते जपून ठेवणे म्हणजे उत्तम माहितीपत्रकाची ओळख होय. योजना, सेवा, उत्पादने यांची सविस्तरपणे माहिती ग्राहकांना माहितीपत्रक देत असते. फळावाले, भाजीपाला विक्रेते यापासून करोडो रुपयांची उलाढाल करतात. नवीन वस्तू, पुस्तके, स्टेशनरी, किराणा माल, दिवाळी अंक, घरगुती वापराची उपकरणे, गाड्या अशा सर्वच उत्पादनाची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. माहितीपत्रकातील महत्त्वाचा मजकूर असल्यास ते पत्रक जपून ठेवतात. त्या पत्रकातून उत्पादनाचा प्रचार केला होतो. उत्पादनाची वैशिष्ट्ये, वेगळेपण, ग्राहकाला होणारा फायदा अशा गोष्टी ग्राहक अधोरेखित करायची असल्यास ते माहितीपत्रकाची भूमिका महत्त्वाची असते. प्रश्न 5. महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाची माहिती पत्रक तयार करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक राहतील ते लिहा. महाराष्ट्रीय भोजनगृहाची स्थापना. तेथील संपूर्ण माहिती देण्यासाठी माहितीपत्रक तयार करावे लागते, जेणेकरून त्यातून सर्व लोकांना भोजनगृहातील सुविधा याविषयी ग्राहकाला माहिती व्हावी. याकरता कोणते मुद्दे आवश्यक राहतील ते पुढीलप्रमाणे आहेत. 1. भोजनगृह चालवणाऱ्या संस्थेचे अथवा सदर भोजनगृहाचे नाव, बोधचिन्ह, बोधवाक्य. 2. भोजनगृहाचा पत्ता, स्थापना वर्ष, नोंदणी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल, वेबसाईट इत्यादी. 3. भोजनगृह चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव, सेवा देणाऱ्या व्यक्तीचे नाव, संपर्क, ईमेल इत्यादी. 4. भोजनगृहासंबंधी प्राथमिक माहिती, जसे महाराष्ट्रीयन पद्धतीने जेवणाची बैठक व्यवस्था, सुग्रास जेवण, शुद्ध शाकाहारी जेवण व मांसाहारी जेवण, खाद्यपदार्थाचे वैशिष्ट्ये. 5. भोजनगृहातील सुविधा, जसे बैठक व्यवस्था, बैठक संख्या, स्वच्छतागृह, लहान मुलांसाठी खेळण्याकरता खेळणी, बगीचा, गाडी लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था. 6. भोजनगृहाचे वैशिष्ट्ये, विविध मसाले, लोणची, पापड, आवळा, सरबत, चटणी इत्यादी. 7. भोजनगृहाची छायाचित्रे, हॉटेलचे नाव, बैठक व्यवस्था, स्वयंपाकगृहाचे फोटो, बगीचाचे फोटो, पार्किंगची फोटो इत्यादी. 8. भोजनगृहापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती, शहराची अथवा गावाची नाव, जवळील असलेले नावाजलेले एखादे ठिकाण इत्यादी. हे सर्व महाराष्ट्रीय पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध करून देणाऱ्या भोजनगृहाचे माहितीपत्रक तयार करण्यासाठी असणारे आवश्यक मुद्दे आहेत. प्रश्न 6. एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा. जैन संड अँड कंपनी यांचे
40 वर्षे जुने राजधानी वस्त्रालय, काढा सवड करा निवड, लग्नाचा बस्ता एकदम सस्ता। नागपूर, अमरावती, यवतमाळ येथील प्रतिसादानंतर आता तुमच्या शहरात प्रथमच। गांधी चौक, पुसद। मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट http://www.jain.com, ईमेल ID jainvastra1@gmail.com। आमची वैशिष्ट्ये, एक, लहान मुलांना व महिलांना कपड्यांचा स्वतंत्र कक्ष। 2, लग्न सोहळ्याचे पोशाख व बस्ता। 3, युवक युवतींचे आवडीचे ब्रँड। 4, शाळेचा गणवेश। हे सर्व आमची वैशिष्ट्ये आहेत। सुख समृद्धीचा झरा, राजधानी वस्त्रालय हाच मार्ग खरा। दुकान चालू राहण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत। दुकान बंद राहण्याचा दिवस गुरुवार। अशा प्रकारे वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करता येते।